नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर वसुबारसपासूनच दिवाळी स्टार्ट होते आणि दिवेही तेव्हापासूनच लावायचे असतात। वसुबारसची पूजाही करायची असते। त्याचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यापर्यंत येईलच, मी ती करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करेल। तर दिवे मी माझ्याकडचे जे जुने होते ते अजून काढलेले नाही आहेत आणि ते न बघताच मी 1 डझन जे छोटे दिवे असतात नॉर्मल, काही डेकोरेटिव्ह वगैरे नाही, साधे दिवे घेऊन आली आहे। त्याला मी कलर करणार आहे कारण कलरफुल दिवे जरा छान वाटतात नॉर्मल साध्या दिव्यांपेक्षा। तर जरा कलर करते आणि ते कलरिंगचं काम रियांशला करायचं होतं। तर खूप दिवसापासून तो मागे लागलेला की दिवे काढून दे, मला कलर करायचा आहे, पण ते काढणंच होत नव्हतं। एक दिवस असा जातोय आणि कामं काही संपत नाहीये। पण फायनली आता नवीन दिवे मी आणलेले आहेत, थोडं सामान आणायचं होतं तर आता ते दिवे कलर करायचे आहे आणि त्याच्यासोबत जुने दिवे आहेत तेही मोठ्या बॅगमध्ये आहेत, तेही काढते, त्यापैकीही बघते जर काही कलर करायचे असतील तर। आणि बस चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सकाळचं माझं सगळं झालंय, जेवणही झालंय, दुपारी हा व्हिडिओ मी स्टार्ट करते आहे आणि यानंतरही मला कामं आहेत। मी फक्त रियांशला दिवे काढून देते, त्याला कलर करायला लावते आणि तोपर्यंत माझं मी वेगळं काम करते। तर रियांशला बाल्कनीमध्येच कलरिंग करायला दिलं, म्हणजे कलर जरी खाली सांडला तरी तो इझिली पुसल्या जाईल। आणि चिवड्यासाठी मी कांदा, कढीपत्ता आणि पोहे वाळत ठेवलेले, तेही सुकून झालेत। आता चिवडा झाला तर आज बनवेल। आणि माझ्याकडे कोणते दिवे आहेत हेही मी बघून ठेवलं। आता मला कुठलेच नवीन दिवे आणायची गरज नाही आहे। आय होप रियांश सगळं नीट व्यवस्थित करेल, जास्त कलर सांडवणार नाही आणि सगळे दिवे कलर झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल। असा खाली ठेवशील व्यवस्थित करशील ना तर हाताला पण तेवढा कलर नाही लागणार, ठीक आहे। आणि तो एक झाला की साईडला ठेवायचा, मग परत त्याला एक कलर दुसरा हात लावतो करता येईल, मग परत रेड कलरनी, ठीक आहे। पहिल्या स्ट्रोकमध्ये तो व्यवस्थित लागत नाही, करशील ना आता व्यवस्थित? हो, येलो हां, हे 5 रेड, ते 5 येल्लो, त्याला मी नंतर सांगेल। माझं एवढं झालं की मला सांग मग, ठीक आहे। आणि कपड्यांना कलर लागू देऊ नको, बाल्कनीत पण प्लीज घाण नको करू, हे झालं, ठीक आहे। हे झालं, हे बघ कसं केलं, छान। आणि बाल्कनीमध्ये सगळे प्लांट्स नवीन दिसत असतील, जर तुम्ही माझा पहिलेचा व्हिडिओ बघितला नसेल तर बाल्कनी मेकओव्हरचा व्हिडिओ नक्की बघा। मी खूप मेहनत घेऊन बाल्कनी माझी सेट केली आहे। आता या फुलांची वाट बघते, कधी जास्वंदाचं फूल उमलतंय। रियांशने त्याच्या परीने जेवढं होतं तेवढं सगळं काम केलं। येल्लो दिव्यांना जरासा स्ट्रोक मारावा लागला आणि त्यानंतर मी थोडंसं डेकोरेटिव्ह काम त्यावर केलं, जास्त नाही। तर संध्याकाळी आता लवकर होते, लवकर अंधार पडायला लागतो। आता फक्त 5:30 वाजले असतील आणि ऑलरेडी अंधार झालाय। आणि असे आमचे दिवे रेडी आहेत, मस्त रेड, येल्लो आणि ब्लू। आणि त्यानंतर मग मी माझी एक्स्ट्राची कामं करायला घेतली। आणि अशा गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहेत ज्या आपण वेळीच तयार करून ठेवल्या, वेगळ्या काढून ठेवल्या किंवा पहिलेच तयार करून ठेवल्या तर वेळच्या वेळी आपल्याला आता मिळतात आणि तेव्हा मग अशी मेहनत घ्यावी लागत नाही। जसं गूळ, जशी भेली आणते मी, पण आता पुरणपोळीसाठी, लाडूसाठी, करंज्यांसाठी गूळ लागू शकतो, म्हणून तो पहिलेच जर किसून ठेवला किंवा बारीक करून ठेवला तर वेळच्या वेळी ही सगळी मेहनत आपल्याला घ्यावी लागणार नाही। तर अशा फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापैकी काही जण करूनही ठेवत असतील, पण खास काही सण असेल किंवा मग आपल्याकडे कोणी गेस्ट येत असेल तर या गोष्टी नक्की करून ठेवल्या पाहिजे। तसंच मी शेंगदाणेही भाजून ठेवले, शेंगदाणे जे भाजले आहेत त्याचा अर्ध्या शेंगदाण्यांचा कूट करून ठेवणार आहे आणि अर्धे शेंगदाणे तसेच भाजून ठेवणार आहे, कारण कधीकधी खाण्यातही येतात आणि कूट तर मग वेळेवर तयार करणं खूप कठीण जातं किंवा मग खूप वेळ लागतो, त्यापेक्षा अशी जर तयारी करून ठेवली तर बेस्ट असतं। त्यानंतर खोबरा किस मी भाजून ठेवला आहे। आता करंज्यांसाठी किंवा मग कधी भाजीत टाकण्यासाठी खोबरा किस लागतो। खोबऱ्या किसच्या जागी तुम्ही जे खोबऱ्याचे काप करून भाजलेत तरीही बेस्ट आहेत। त्यानंतर मी तीळ भाजून ठेवले। आता या 4 ते 5 दिवसात
आपल्याकडे कोणी गेस्ट येतात किंवा आपण मग गावी जातो, तर या गोष्टी आपण आधीच सेट करून ठेवल्या, कारण जास्त लागत असतात भाजी करताना किंवा कुठला पदार्थ करताना. या सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि तयार वस्तू मिळाली की ती मग गोष्ट पटकन होते. म्हणून तिळही भाजून ठेवली. जर तिळाचे लाडू करायचे असेल किंवा भाजीत टाकायचे असतील किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी वापरायचे असतील तर भाजलेले तीळ वेळच्या वेळी मिळतात. फ्री बसलो असताना किंवा मग टी व्ही बघत असताना लसूण निवडून ठेवला की वेळच्या वेळी लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिळतात. आणि हा तर आपल्याला रोज लागणारा आयटम आहे. डाळ तडका देताना, भाजी करताना बरेचदा लसूण तेव्हाच्या तेव्हा निवडावा लागतो आणि मग त्यावेळी लसूण एकतर कमी वापरला जातो किंवा मग कधीकधी आपण टाकण्याचा कंटाळा करतो, बरोबर ना. त्यापेक्षा आपल्या आईचं एक्झाम्पल बघा, बसली असताना ती नेहमी लसूण किंवा मग भाजी निवडत घ्यायला बसायची. तर आपणही अशा गोष्टी ज्या आपल्याच फायद्याच्या आहे त्या आपण फॉलो करू शकतो. तर आत्तापुरती मी एवढ्या लसूण पाकळ्या निवडून ठेवल्या आहेत. आणि लसूण पाकळ्या तर निवडून ठेवतोच, त्यानंतर आपण काय गोष्ट करायची हे मी पुढे सांगते. तर हे सगळं जे भाजून ठेवलं होतं ते छान असं थंड झाल्यानंतर डब्यात काढून घेते आणि शेंगदाण्याचा कूटही मी करून ठेवते. कारण भाज्यांमध्ये किंवा इतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत, आता मी एक गोष्टी सांगणार नाही, बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागतो. त्यानंतर आपला जो मसाल्याचा डब्बा आहे तो आता नेहमी भरलेला असायला हवा. तो अर्धवट असला, त्यातलं सामान संपलं की मग वेळच्या वेळी परत काढण्यापेक्षा आधीच तो मस्त असा भरून ठेवा. आणि तसाही हळद, तिखट हे नेहमी मसाल्याच्या डब्यात भरलेलं असावं. हळद तर कधीच संपू नये असं म्हणतात. त्यानंतर वेलची पूडही आता आपल्याला बरीच लागणार आहे, पण वेलची पूड मला कुटून ठेवलेली आवडत नाही. मी ते काम वेळेवर करते कारण त्याचा जो स्वाद आहे, स्मेल आहे, तो मला तेव्हाच्या तेव्हा कुटून जो मिळते तीच आवडते. तर लसूण जो मी निवडून ठेवला होता त्याचा आता मी पेस्ट करून ठेवणार आहे. त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घालणार आहे. कोथिंबीरही तुम्ही घालू शकता, पण मी फक्त आता लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि अद्रक टाकणार आहे, त्यात आलं टाकणार आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. हे बेस्ट काम आपण पूर्ण वर्षभरासाठीही नेहमी करून ठेवू शकतो. भज्यांसाठी, प्रत्येक भाजीसाठी, वड्यांसाठी हे आपल्याला उपयोगात पडणार आहे. तर ही गोष्ट नक्की करून ठेवा. हिरव्या मिरचीचा ठेचा तर आपण करून ठेवलाच, पण ज्या सुक्या लाल मिरच्या असतात त्याही आपण कुटून ठेवू शकतो. त्याही कधीकधी भाजीमध्ये टाकता येतात, पण आता सध्या हे जे मिक्सरचं भांडं आहे ते जरा ओलसर होतं म्हणून मी त्या मिरच्या करून ठेवणार नाही आहेत. त्या अशाच मी फक्त तळून ठेवल्या, त्याही कधीकधी उपयोगात पडतात जर भाजी फिक्की झाली तर खाण्यासाठी. तर असं माझं मी काम ऑलरेडी सेट करून ठेवलं आहे. आणि खूप छोट्या गोष्टी वाटतात, पण जेव्हा आपण या गोष्टी करून ठेवतो आणि वेळीच या गोष्टी आपल्याला मिळतात, आपलं काम सोपं होतं, तेव्हा खूप वेळ वाचतो आणि कामही कमी होतं. तर या गोष्टी नक्की करून ठेवा, 5 ते 6 गोष्टी. आणि यापैकी एक गोष्ट मी ऑलरेडी करून ठेवलेली, ती मी तुम्हाला डायरेक्ट केलेलीच दाखवते. रवा ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येक 3 ते 4 दिवसात लागतो. म्हणजे उपमा करायला म्हणा, आता तर लाडू, करंजी यासाठीही भाजलेला रवा लागतोच. तर तो आधीच भाजून ठेवला तर बेस्ट आहे. तर अशा होत्या या काही टिप्स. आवडल्या असेल तर नक्की लाईक करा. तर आता ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की करून बघा. खूप वेळ वाचेल आणि तुम्ही स्वतःलाच थँक्यू बोलाल. तर या ज्या टिप्स आहे असं नाही की फक्त दिवाळीमध्येच करायच्या आहे, या तुम्ही कधीही करू शकता. नॉर्मल डेली रुटीनमध्येही करून ठेवू शकता किंवा मग नवरात्र, गणपती, जर तुमच्याकडे कोणी गेस्ट येत असेल, जास्त दिवसांसाठी पाहुणे येत असेल, तरी या गोष्टींची प्रिपरेशन आधीच करून ठेवली तर इतकं रिलीफ मिळतं. सगळ्या गोष्टी आपल्याला हाती लागतात, वेळच्या वेळी आपल्याला ती कामं करावी लागत नाही आणि तयार गोष्टी मिळाल्या की काम इतकं इझी होतं. तर हे करून बघा आणि या गोष्टी आपण नेहमीसाठीही करून ठेवल्या तर बेस्ट आहे. तर नक्की टिप्स फॉलो करा. आणि आत्ता आम्ही चाललो आहे बाहेर, पाणीपुरी खायची आहे. खूप पाणीपुरी खायची इच्छा होत आहे आणि तिथून एक वस्तू घेण्यासाठी जाणार आहे. तीही मला खूप दिवसापासून पाहिजे होती. काही महिन्यांपूर्वीच मी अश्विनला ही गोष्ट मागितली होती, पण स्पेशल दिवाळीची, स्पेशल पाडव्याची वाट पाहावी लागली. कारण ती वस्तू मला ॲज अ पाडव्याचं गिफ्ट म्हणून अश्विनकडून मिळणार आहे. कारण त्यांना माहिती होतं की मध्येच जर ही वस्तू मला दिली तर पाडव्याला आणखी काहीतरी द्यावं लागणार, म्हणून ही अश्विनची चालाकी. तर तीच एक वस्तू घेण्यासाठी आता आम्ही क्रोमामध्ये चाललो आहे. ऑनलाईनही सर्च केलं आहे, काय घेणार आहे हे मी पुढे सांगेलच. तर ऑनलाईनही सर्च केलं आहे आणि तिथे गेल्यानंतरही जे लिमिटेड ऑप्शन सर्च करून ठेवले आहेत, बघून ठेवले आहेत, तेच बघणार. मिळालं
ऑफर असली तर तिथेही घेऊ, ऑनलाईन बघून ठेवलेलंच आहे म्हणून तिकडची आयडिया घेतली आणि क्रोमामध्येही ऑफर्स चालू आहेत म्हणून तिकडेही एकदा चेक करणार आहे. आय होप मिळायला पाहिजे, खूप दिवसापासून मला घ्यायचं आहे. तर काय घेणार आहे हे तुम्हाला क्रोमामध्ये गेल्यावर मिळणार. तर चला मग पाडव्याचं गिफ्ट घ्यायला. सही तो है, यही तो है। ये 628 बता रहा है ना, और 56 है ना. ओके, मे भी अच्छा फ्लिपकार्ट पे देखिए काय चला म्हणा आज नाही जेव्हा प्रॉब्लेम तेव्हा तुम्ही थांबवलं पाहिजे. रियांश मला शोधतोय कारण मी वेगळ्या जागी बसले होते आणि आत्ता मी वेगळ्या जागी बसले, पण माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर आहे. तो मस्त मोबाईलमध्ये गेम खेळत होता आणि आम्ही मोबाईलच घ्यायसाठी आलेलो आहो आणि कोणता मोबाईल घेणार आहे हे तुम्हाला सांगते नंतर. कार्ड जे होतं ते चालत नव्हतं म्हणून अश्विन गेले घरी कार्ड आणायसाठी आणि तोपर्यंत वाट बघावी लागते. 10 मिनटं लागते, जवळच आहे. सोना पहले यही होने दे, अभी से नहीं लेते. कुठे आहे दाखव मला. पाहिजे आहे स्मार्ट वॉच. सोना ती लहान मुलांची नाही आहे, लहान मुलांची नाही आहे ती. असं नसते करत, ती खराब होऊन जाते रियांश. महाग असते ती, माहिती आहे का तुला. मला माझं पाडव्याचं गिफ्ट मिळालेलं आहे. मोबाईल आहे, तुम्ही बघितला. कोणता मोबाईल आहे हे जर तुम्ही ओळखलं असेल तर कमेंट करून सांगा. सध्या मी ते सांगणार नाही आहे, थोडंसं सरप्राईज ते मी पाडव्याच्या दिवशीच सांगेल. आणि खूप दिवसापासून मला माझ्या यूट्यूबच्या कामासाठी मोबाईल हवा होता. माझा जो मोबाईल होता तो 4 वर्ष झालेले त्याला आणि चांगला होता तो, पण तरीही त्याची क्वालिटी थोडीशी मला खराब तर नाही पण ओल्ड क्वालिटी वाटत होती. म्हणून आता मला एक थोडंसं क्लिअर पिक्चर, व्हिडिओज चांगले येण्यासाठी थोडासा चांगला मोबाईल पाहिजे होता. तर कोणता मोबाईल घेतला हे मी तुम्हाला पाडव्याच्या दिवशी सांगेल. तर मस्त ऑफर मिळाली आणि माझा जुना मोबाईल होता तो मी एक्सचेंज केला. तर थोडंसं वाईट वाटत होतं कारण त्या मोबाईलनी माझे जवळपास 3 वर्ष आता मला यूट्यूबवर होतील आणि म्हणजे एकदम हात सेट झाला होता. 4 वर्ष झाले मला तो मोबाईल वापरून. पण ठीक आहे, त्याच्या जागी आत्ताच्या मोबाईलवर मी व्हिडिओ बनवते. तो माझा आत्ताचा नवीन मोबाईल आहे. सगळा डेटा ट्रान्सफर करून घेतला आणि तो मोबाईल तिथेच फॅक्टरी रिसेट करून खाली केला आणि त्यांनी ठेवून घेतला. तर खूप दिवसापासून मी अश्विनला म्हणत होते की मला मोबाईल पाहिजे, पण मध्ये त्यांनी घेऊन दिला नाही कारण पाडव्याला मी काहीतरी अजून वेगळं गिफ्ट मागितलं असतं, नाहीतर पैसे तर मिळतच असतात. म्हणून त्यांनी मला पाडव्याचं गिफ्ट म्हणून हे आता दिवाळीची वाट बघायला लावली. पण ठीक आहे, माझा तोही मोबाईल चांगलाच चालत होता. तर असं होतं पाडव्याचं गिफ्ट मोबाईल. आणि पाडव्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल, त्यात मी तुम्हाला सांगेल की कोणता मोबाईल आहे. तर आता मी सध्या मोबाईल जरा मला थोडासा हात बसायला वेळ लागतो, तर मी आता मोबाईल चेक करणार आहे. आणि सगळं खाऊन पिऊन झालं आहे, लेटही झालं यायला. क्रोमाचे म्हणजे आम्ही निघेपर्यंत सगळे लाईट्स वगैरे बंद झाले होते. 10 साडेदहा वाजून गेले होते तिथेच, कारण सगळा डेटा ट्रान्सफर करण्यामध्ये खूप उशीर झाला. मग तिथेच बसावं लागलं. जवळपास 2 तास आमचे तिकडे गेले, 2 ते 2.5 तास. आणि असा होता आजचा दिवस. बऱ्याचशा गोष्टी केल्या
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फर्स्ट टाईम जर चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणि आणखी काही जर तुमचे सजेशन्स असतील, काही आयडियाज असतील तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासाठी तशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. मस्त मनसोक्त आनंदात दिवाळी साजरी करा. खूप मस्त वाटतं, सगळीकडे लाईट्स आहे, लाईटिंग लागलेली आहे, घरही आपण इतकं मस्त छान सजवलं आहे, इतकी मेहनत घेतली आहे. तर मस्त एन्जॉय करा आणि उद्या भेटू एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.